नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण तोंडी लावण्यासाठी एकदम क्रिस्पी असे वांग्याचे काप बनवणार आहोत आणि हे खायला देखील खूप छान लागतात आणि बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण ही रेसिपी आज पाहणार आहोत आणि एकदम घरच्या साहित्यात आपण हे बनवणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। वांग्याचे काप बनवण्यासाठी सर्वात पहिलं हिरवा वाटण करून घेऊया। मी 10 ते 15 इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं अद्रक घेतले, चवीपुरतं मीठ घेतलंय आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता हे सगळं मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि एकदम बारीक दळून घेऊयात। इथं आपण एकदम बारीक असं दळून घेतलंय। आता मिक्सर जारमधून हे हिरवं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथे आपण सगळं वाटण हे प्लेटमध्ये काढून घेतलंय। आता यामध्ये काही मसाले ॲड करूयात। सर्वात पहिलं यामध्ये 1 चमचा इतकं काश्मीरी लाल तिखट घातलंय आणि अर्धा चमचा इतकं घरगुती लाल तिखट घातलंय। आता यामध्ये अर्ध लिंबू पिळायचे आणि हे सगळं छान हाताने मिक्स करून घ्यायचे। सगळे मसाले आणि हिरवं वाटण एकत्र मिक्स करून घ्यायचे। इथं आपलं सगळं वाटण हे छान मिक्स झाले। आता वांग्याचे काप करून घेऊयात। वांग्याचे काप करण्यासाठी मी इथे एक भरताचं वांग घेतले। वांग घेताना फ्रेश घ्यायचे। आता याचा देठाकडचा भाग कापून टाकूयात आणि याचे काप करून घेऊयात। तुम्ही उभे काप करून घेऊ शकता किंवा तुम्ही असे गोल काप देखील करून घेऊ शकतात। आता हे काप काळे पडू नये म्हणून हे पाण्यामध्ये मीठ टाकायचे आणि त्यामध्ये हे लगेचच हे काप टाकून द्यायचे आणि सगळे काप करून घेऊयात। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अशा प्रकारे हे काप करून घ्यायचे आहेत। इथे आपले सगळे वांग्याचे काप हे तयार करून झालेत आणि आपण ते पाण्यात देखील टाकलेत। आता एक एक काप घ्यायचा आहे आणि त्याला मसाला लावायचा आहे। एक काप घेऊया आणि आपण जो मसाला तयार करून ठेवला आहे तो चांगला याला दोन्ही साइडनं चोळून घ्यायचा आहे। एका कापाला मसाला लावून झालाय, याचप्रमाणे दुसऱ्या कापाला देखील लावून घेऊयात। दुसऱ्या कापालाही मसाला लावून झालाय, याचप्रमाणे आपण सगळ्या कापांना हा मसाला लावून घेऊयात। इथे आपल्या सगळ्या वांग्याच्या कापांना मसाला लावून झालेला आहे। आता वांग्याचे काप हे क्रिस्पी होण्यासाठी याचं एक कोटिंग तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथं एका वाटीमध्ये 4 चमचे इतका रवा घेतलेला आहे। तुम्ही बारीक किंवा मोठा कुठलाही रवा घेऊ शकता आणि यामध्ये 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाचं पीठ कसं तयार करायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही ती पाहू शकता। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडंसं लाल तिखट घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात। इथे रवा आणि तांदळाचं पिठाचं कोटिंग बनून तयार झालेलं आहे। आता यामध्ये एक एक काप बुडून घ्यायचा आहे आणि सगळं मिश्रण हे त्या कापाला छान व्यवस्थित लागेल अशा प्रकारे हे कोट करून घ्यायचं आहे आणि कोट झाल्यानंतर एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। याचप्रमाणे दुसरे करून दाखवते। छान असं बुडून घ्यायचं आहे, सगळ्या कापाला रवा लागला पाहिजे। आता हे काढून घेऊया आणि सगळ्या कापांना कोटिंग करून घेऊयात। इथे आपले सगळ्या वांग्याच्या कापांना रव्याचं कोटिंग करून झालेलं आहे। आता हे फ्राय करून घेऊयात। वांग्याचे काप फ्राय करण्यासाठी मी इथे एक तवा ठेवून घेतला आहे। आपण वांग्याचे काप शालो फ्राय करणार आहोत, त्यासाठी मी 1 पळी इतकं तेल टाकून घेतलं आहे। आता तेल थोडंसं गरम झालं की यावरती वांग्याचे काप ठेवून घ्यायचे। तेल गरम झाले, आता यावरती वांग्याचे काप ठेवून घेऊयात आणि मध्यम आचेवरती हे क्रिस्पी होऊपर्यंत हे फ्राय करून घेऊयात। आता हे पलटवून घेऊयात। साधारणतः 2 मिनिटांनंतर एक साइड ही चांगली क्रिस्पी होते। आता हे पलटवून घेऊयात आणि ही साइड देखील छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊयात। दुसरी साइड देखील छान क्रिस्पी झालेली आहे। आता ती पलटी करून घेऊयात आणि आता काप शिजले की नाही ते चेक करण्यासाठी त्यामध्ये चाकू थोडासा प्रेस करायचा आहे। चाकू पटकन खाली जातोय म्हणजे काप हे छान शिजलेत आणि क्रिस्पी देखील झालेले आहेत। आता हे काढून घेऊयात आणि याचप्रमाणे सगळे काप फ्राय करून घेऊयात। अशा प्रकारे सगळे वांग्याचे काप हे आपले फ्राय करून झालेले आहेत।
आणि हे खूप क्रिस्पी देखील बनलेले आहेत आणि हे खायला देखील खूप छान लागतात. तुम्ही हे वरण भातासोबत तोंडी लावू शकता किंवा तुम्ही हे पांढऱ्या भातासोबत देखील खाऊ शकता किंवा चपातीसोबत देखील हे तुम्ही खाऊ शकतात. सगळ्यासोबत हे एकदम अप्रतिम लागतात. तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला देखील हे नक्कीच आवडतील. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.